उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आणि जर पैसे कमवायचे असतील ना तर ह्या लेवल्सवरती काम करा. त्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तुम्ही आज पाहिलंच असेल की मार्केट आज आपलं गॅप म्हणजे फ्लॅटमध्ये ओपन झाले. त्याच्यानंतर सेलर्स ॲग्रेसिव्ह होऊन मार्केटला खाली घेऊन आले आणि त्याचबरोबर जो हा सेकंड हाफ होता ना त्यामध्ये मार्केट पूर्ण कन्सॉलिडेट होता आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की ज्यानंतर मार्केटमध्ये ह्या कन्सॉलिडेशनचा ब्रेकआउट झाला त्यानंतर मार्केट आपलं पूर्ण म्हणजे एक बुलिश मोमेंटम आपल्याला पाहायला मिळाला शेवटच्या हाफमध्ये. त्याचबरोबर शेवटी मार्केट आज आपलं निगेटिव्हमध्येच बंद झालं आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता जर उद्या मार्केटसाठी हा आपल्यासाठी एक फ्लॅट रेंज असेल. इथे कुठेही ओपन झालं मार्केट तर आपल्यासाठी एक चांगलीच गोष्ट आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता जर मार्केट ही लेवल 77,000 म्हणजे 77,900ची लेवल जर पहिल्या हाफमध्ये जर ब्रेक केली अपसाईडला तर आपण नक्कीच 78,150 ते 200 पर्यंतचे टार्गेट घेऊ शकतो. त्यासाठी आपल्यासाठी एक सप्लाय झोन म्हणून काम करेल. तुम्ही इथे पाहू शकता की कारण की तुम्ही इथे पाहू शकता मार्केटमध्ये इथूनच एक सेलिंग पाहायला मिळालेली, त्यामुळे हा एक आपल्यासाठी रेजिस्टन्सचं काम करेल, सप्लाय झोन म्हणून असेल. आणि जर ही लेवल 78,300ची लेवल अप साईडला ब्रेक झाली तर आपण 78,500 पर्यंतचे टार्गेट घेऊ शकतो. बघा 78,500 पर्यंत, पण कधी जोपर्यंत हा लेवल ब्रेक होत नाहीत, हा सप्लाय झोन ब्रेक होत नाही तोपर्यंत. आणि जरी डाऊन साईडला आले तर डाऊन साईडला तुम्ही पाहू शकता डाऊन साईडला 77,600चा म्हणजे हा पूर्ण झोन आहे ना आपला, तो हा पूर्ण झोन आपल्यासाठी एक सपोर्ट म्हणून काम करेल. जर ह्यामध्ये कुठेही मार्केट आलं आणि इथून सेम आजच्या सारखं जर कन्सॉलिडेट होऊन वापस वरती अपसाईडचं काय आपल्याला पोटेन्शियल दिसले तर आपण नक्कीच अपसाईडचा विचार करू. आणि जर ही लेवल ब्रेक झाली तर ह्याच्यानंतर आपण टार्गेट डायरेक्ट हे घेणार आहोत. 77,200 पर्यंतचे आपल्याला टार्गेट भेटू शकतात. इथून मार्केट हळूहळू खाली हे आपल्या लेवलवरती हा इथे एक छोटासा सप्लाय झोन आहे तिथे येण्याचा प्रयत्न करेल. त्याच्यानंतर हाय लेवल ब्रेक झाली तर 77,000चा एक सायकोलॉजिकल आणि एक स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून मार्केटमध्ये आपल्याला हा बघायला भेटेल. तर उद्यासाठी ह्या लेवल्स खूप इम्पॉर्टंट असतील.